नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. हवामान बदल म्हणजे क्लायमेट चेंज. पण हा फक्त पर्यावरणाचा विषय नाहीये. तो आता आपल्या आरोग्याचा म्हणजे थेट मानवी आरोग्याचा प्रश्न बनला आहे. आणि तो कसा हेच आज आपण समजून घेणार आहोत. म्हणजे बघा, जेव्हा हवामान बदलावर चर्चा होते तेव्हा आपल्या डोळ्यासमोर काय येतं? बहुतेकदा ध्रुवीय अस्वले किंवा वितळणारे बर्फाचे डोंगर. पण आज आपण ज्या माहितीच्या आधारे बोलतोय ती एक वेगळीच आणि अधिक जवळची गोष्ट सांगते. ती गोष्ट आपल्या स्वतःच्या शरीराशी जोडलेली आहे. आणि ह्या सगळ्याची सुरुवात होते एका अशा गोष्टीने जी आपण सगळीच अनुभवतोय. ती म्हणजे वाढती उष्णता. जगभरात तापमान वाढतंय आणि त्यामुळे उष्णतेच्या लाटा म्हणजे हीट वेव्हज, त्यांचं प्रमाण आणि त्यांची तीव्रता दोन्हीही वाढतंय. तर मग चला याच पहिल्या आणि थेट धोक्याबद्दल जरा सविस्तर बोलूया. ही जी वाढती उष्णता आहे ती आपल्या आरोग्यासाठी नेमका काय धोका निर्माण करते? एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की या तीव्र उष्णतेचा फटका सगळ्यांना सारखा बसत नाही. याचा सगळ्यात जास्त परिणाम होतो तो समाजातील काही विशिष्ट गटांवर, जसं की वृद्ध व्यक्ती, लहान मुलं, ज्यांना आधीपासून काही आजार आहेत असे रुग्ण, आणि शहरांमधल्या हीट आयलँड्समध्ये म्हणजे जिथे कॉन्क्रीटमुळे जास्त उष्णता टिकून राहते तिथे राहणाऱ्या लोकांवर. आणि यामुळे उष्माघात आणि हीटस्ट्रोकसारख्या गंभीर समस्या निर्माण होतात. पण वाढत्या तापमानाचा परिणाम फक्त आपल्या त्वचेपुरता किंवा शरीरापुरता मर्यादित नाही, तो त्याही पुढे जातो. खरं तर ही उष्णता आपण श्वास घेतो त्या हवेची गुणवत्ताच बदलते. आणि हा एक असा धोका आहे जो आपल्याला डोळ्यांना दिसत नाही. हे कसं होतं ते समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. ही एक साखळी प्रतिक्रिया आहे. सगळ्यात आधी तापमान वाढतं. या वाढत्या तापमानामुळे जमिनीलगतचा ओझोन वायू आणि जंगलातल्या आगींमुळे हवेत पसरणारे सूक्ष्मकण वाढतात. आणि याचा थेट परिणाम म्हणजे श्वसनाच्या गंभीर समस्या निर्माण होतात. आणि मग याचा परिणाम काय होतो? तर ज्यांना दमा आहे त्यांचा त्रास वाढतो. तीव्र ब्रॉन्कायटिस होऊ शकतो. फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होते. आणि इतकंच नाही तर हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित आजारांचा धोकाही वाढतो. विशेषतः लहान मुलं आणि वृद्धांसाठी हे खूपच धोकादायक आहे. आता उष्णता झाली, हवा झाली, पण गोष्ट इथेच थांबत नाही. हवामानातील बदलांमुळे आणखी एक मोठा धोका निर्माण झालाय, तो म्हणजे संसर्गजन्य रोगांचा प्रसार. असं म्हणता येईल की या बदलांमुळे रोगांचे नकाशेच बदलत आहेत. म्हणजे बघा, यातला महत्त्वाचा मुद्दा काय आहे तर जे प्रदेश पूर्वी काही विशिष्ट रोगांसाठी सुरक्षित मानले जायचे कारण तिथलं हवामान त्या रोगजंतूंसाठी किंवा त्यांच्या वाहकांसाठी अनुकूल नव्हतं, तेच प्रदेश आता नवीन धोकादायक क्षेत्र म्हणजे हॉटस्पॉट बनत आहेत. कारण उष्ण आणि दमट हवामानामुळे डास आणि गोचिडांसारखे रोगवाहक आता नवीन ठिकाणी सहज वाढू शकतात. आणि त्यामुळे काय होतंय, डेंग्यू, मलेरिया, झिका आणि लाईम रोगासारखे आजार आता नवीन भागांमध्ये पसरत आहेत. याचा सरळ अर्थ असा की लाखो लोक आता अशा आजारांच्या धोक्यात आले आहेत ज्यांना सामोरं जाण्यासाठी तिथली स्थानिक आरोग्य व्यवस्था कदाचित तयारीही नसेल. चला आता पुढच्या मुद्द्याकडे वळूया. हा एक असा परिणाम आहे जो आपल्या आरोग्याच्या अगदी मुळावरच घाला घालतो. तो म्हणजे सुरक्षित अन्न आणि पाण्याची उपलब्धता. हवामान बदलामुळे हवामानाची दोन टोकं गाठली जात आहेत. म्हणजे एकीकडे पूर आणि अतिवृष्टीसारख्या घटना वाढल्या आहेत. यामुळे काय होतं तर पिण्याच्या पाण्याचे स्रोत धोकादायक रोगजंतूंनी दूषित होतात. आणि मग दुसरीकडे काय आहे तर दुष्काळ. दुष्काळामुळे पिकांचं मोठं नुकसान होतं, अन्नटंचाई निर्माण होते. म्हणजे बघा, एकाच वेळी कॉलरासारखे जलजन्य आजार आणि कुपोषण असं दुहेरी संकट उभं राहतं. आतापर्यंत आपण जे काही बोललो ते सगळे झाले शारीरिक परिणाम. पण एक असाही परिणाम आहे ज्याकडे आपलं सहसा लक्ष जात नाही. तो म्हणजे आपल्या मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम. विचार करा, जेव्हा चक्रीवादळ, पूर किंवा वणव्यासारखी एखादी नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा काय होतं? लोकांची घरं उद्ध्वस्त होतात, त्यांना आपली जागा सोडून दुसरीकडे जावं लागतं, त्यांची रोजीरोटी जाते. या सगळ्याचा माणसांवर किती मोठा मानसिक आघात होत असेल? आणि हा आघात तात्पुरता नसतो. सततची ही अनिश्चितता, हे नुकसान, यातून एक प्रचंड भावनिक आणि मानसिक ओझं तयार होतं. आणि यामुळे चिंता, नैराश्य म्हणजेच डिप्रेशन आणि पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर म्हणजे PTSD सारख्या मानसिक समस्या वाढताना दिसतात. तर जेव्हा आपण हे सगळे मुद्दे एकत्र जोडून बघतो, म्हणजे उष्माघातापासून ते श्वसनाच्या आजारांपर्यंत आणि पसरणाऱ्या रोगांपासून ते मानसिक तणावापर्यंत, तेव्हा एक पूर्णपणे वेगळं आणि मोठं चित्र आपल्यासमोर उभं राहतं. या काही वेगवेगळ्या सुट्या समस्या नाहीयेत. आणि हेच या सगळ्या चर्चेचं सार आहे. आपण ज्या गोष्टीला आत्तापर्यंत फक्त एक पर्यावरणाची समस्या म्हणून बघत आलो आहोत ती खरं तर त्याहून खूप मोठी गोष्ट आहे.
ती आहे एक सार्वजनिक आरोग्य आणीबाणी, कारण तिचा थेट संबंध आपल्या म्हणजे माणसांच्या आरोग्याशी आहे. आणि मग या सगळ्या माहितीनंतर शेवटी एकच प्रश्न उरतो आणि तोच सर्वात महत्त्वाचा आहे. आपल्या ग्रहाचं आरोग्य आणि आपलं स्वतःचं आरोग्य या दोन गोष्टी खरंच वेगळ्या आहेत का, की त्या एकमेकांमध्ये इतक्या गुंतलेल्या आहेत की एकाशिवाय दुसऱ्याचा विचारच करणं शक्य नाही? विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?